जाता आता फक्त चर्चा करू मग 3.3 मध्ये काय काय होणार. ठीक आहे. 3.3चा पहिला विषय सोपं क्वेश्चन आहे 3.3 मध्ये. म्हणजे तुम्हाला काय काय माहिती पाहिजे बघा. तुम्हाला माहिती पाहिजे फक्त जर समजा माझ्याकडे यो सर्कल आता डी नावाची कॉर्ड आहे. ठीक आहे. कॉर्ड दिसत्या सगळ्यांना डी दिसाल्या. हा या डी न यो आर्क तयार केलाय बरोबर आहे. आर्क डी यस नो इथेपर्यंत समजले. समजलं सर. ओके. मग आता जर समजा माझ्या डीई आणि एक कॉर्ड आहे माझ्याकडे ई एफ नावाची एक कॉर्ड आहे. ठीक आहे. आता माझा डी 4 सेंटीमीटर असेल आणि डी न तयार केलेला हा जो आर्क आहे तो आर्क पण माझा एक्स डिग्रीज असेल. ठीक आहे. आणि आता माझ्याकडं ई एफ आहे. ई एफ पण माझ्याकडे 4 सेंटीमीटरच आहे. त्याने तयार केलेली ही कॉर्ड आर्क आहे. मग मला सांगायचं हे जे आर्कची लेंथ आहे ती किती असणार. एक्स डिग्री. एक्स डिग्री. रिझन काय. सर सेम लेंथचे कर्डचे अँगल पण सेम होणार सर. बरोबर आहे. काय म्हणतो आपण इफ आपण बघितलेलं आर्क आर कॉन्ग्रुएंट देन काय म्हटलं कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. त्यानंतर दुसरं काय बघितलेलं सेकंड इफ कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन आपण काय म्हटलं आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. बरोबर आहे. आठवते लास्ट टाइम केलं हे कॉर्ड आणि आर्क. ते शब्द जर आहेत उलटे सुलटे आर्क कॉर्ड वगैरे लक्षात ठेवायला पण तुम्हाला ते समजलं पाहिजे की आर्क म्हणजे काय सर्कलचा तुकडा. कॉर्ड म्हणजे काय सर्कलचा तुकडा करणारा. काय म्हणतोय मी आर्क म्हणजे काय सर्कलचा तुकडा आणि कॉर्ड म्हणजे काय तर तुकडा करणारा. समजलंय. समजलं सर. हा उलट सुलट व्हायला नको कारण की आता परवा मी काहीतरी सांगत होते एका कार्यकर्त्याला त्यानं आर्कला कॉर्ड म्हणालाय कॉर्डला आर्क म्हणालाय. असं नको व्हायला आपल्याला. बघा इथं इथं त्यांनी काय सांगितलं बघा कॉनसायक्लिक वगैरे माहित आहे ना. कॉनसायक्लिक पॉइंट्स कोलिनियर पॉइंट सगळ्यांना माहित आहेत. होय सर. काय असतात कोलिनियर. एका लाईनीत असतात. एका लाईनीत असतात. कॉनसायक्लिक म्हणजे एका बरोबर कॉनसायक्लिक म्हणजे एका सर्कलवरती असतात. समजलं. कॉनसायक्लिक म्हणजे एका सर्कलवरती. मग आता बघा त्यांनी काय सांगितलं जी डी ई हा एका सर्कलमध्ये सर्कलवरती रे सर्कम्फरन्स वरती. बघा इथं जी इथं डी इथं एफ इथं ई एकाच सर्कलवरती कुठं पण. लक्षात आलं. त्यांना आपण म्हणतोय कॉन सायक्लिक. ओके सर. मग आता हे जी डी ई एफ आर कॉनसायक्लिक पॉइंट्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी. भावना पोचल्या आम्हाला. ई सी एफ अँगल इज 70 डिग्री. ई सी एफ कुठे आहे बघा जरा. ई सी एफ हा जो अँगल आहे तो किती आहे 70 डिग्रीज आहे. ठीक आहे. आम्हाला कळालं 70 डिग्रीज. पहिली गोष्ट आम्हाला त्यांनी सांगितलेली कळाली. त्यानंतर आर्क डी जी एफ आर्क डी जी एफ कुठे आहे रे. ह्यो एवढा मोठा आर्क. बापरे. ह्यो आर्क जो आहे तो किती आहे 200 डिग्रीज आहे. ठीक आहे. आर्क डी जी एफ इज 200 डिग्रीज. व्यवस्थित लिहितो 200 डिग्रीज. त्याच्यानंतर फाइंड मेजर ऑफ आर्क डीई वर. डी या आर्कचं तुम्हाला मेजर फाइंड करा. कुणाला सांगताय ना सांगा. 2 मिनिटाचं काम आहे. 2 सेकंदाचं काम. मिनिट पण नाही. काय सर. डीई आर्कचं मेजर पाहिजे मला. सर 90 डिग्री. 90 डिग्री कसं काय. व्हेरी गुड. काय बरोबर 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 स्वराजचं. हे काय ह्यो पूर्ण 70 आहे. येस व्हेरी गुड. म्हणजे ह्याचं मेजर पण किती आहे 70 डिग्रीज आहे. म्हणजे या स्वराज रेकॉर्ड व्हायला लागले ती इथनं जर झालं इथनं ते इथपर्यंत काय विषय आहे 270 डिग्रीज आहे. आणि टोटल किती असते आमचं 360 असते.
मग उरलेलं किती असणार? ऑब्विसली 90 डिग्री किंवा 360 मायनस 270 म्हणजे किती? मार्काला असेल एवढं सोपं 90 डिग्री. नाही 2 मार्काचा दोन क्वेश्चन. मार्काला असेल 2 मार्काचा क्वेश्शन. तसं रिझल्ट लिहायचं असणार थोडंसं लिहायचं आहे. हे डी झाला आपला. डी झाला. आता काय विचारले त्यांनी? मेजर ऑफ आर्क डीईएफ. डीईएफ कुठे आहे बघा रे जरा. डीईएफ अरे सोपा आहे. डीईएफ किती असतं? 70 Very good. 90 प्लस 70 160 डिग्रीज. सपला विषय. लिहायचं काय ते आपण उद्या बघूया. ठीक आहे. आता अजून एक्झाम्पल बघूया पुढचे आणि थांबूया आपण. काय आता हेच एक्झाम्पल कम्प्लीट करूया आणि थांबूया. काय म्हणताय? पुढचे बघूया सर. पुढचे बघूया मग. पुढचं बघायचं. हा बरं हे मोठे मोठे आहेत. ठीक आहे. जाता तर बघून घेऊ. सोपं आहे खरं. काय बघा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे क्यूआरएस. मला फक्त सांगायचं इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? ऑल साइड्स अँड ऑल अँगल्स आर इक्वल. ऑल साइड्स अँड अँगल्स इक्वल. व्हेरी गुड. सगळे साईड्स आणि सगळे अँगल्स कसे असतात? इक्वल असतात. मग आता पुरता आपल्याला फक्त साईड्स पाहिजेत. म्हणजे क्यूएस इक्वल्स टू क्यूआर इक्वल्स टू आर पण इक्वल. व्हेरी गुड. म्हणजे बघा क्यूएस इज इक्वल टू आर एस इज इक्वल टू काय असणार? क्यू आर. म्हणजे हा इक्वल आणि हा इक्वल. मग आता फक्त मला एवढं सांगायचं कलर वेगवेगळे घेतो आता पटकन एका मिनिटात झटपट पटापट. पुढचं म्हण रे. क्यूएस आहे आपला. शाळेत म्हणतो क्यूएसचा यू आर्क आहे. बरोबर आहे. क्यूएसने तयार केलेला आर्क. आता आरएसने तयार केलेला आर्क कुठला असणार आहे? यो आरएस. बरोबर आहे. आणि इकडं क्यू आर ने तयार केलेला आर्क यो असणार आहे. क्यू आर दिसत नाही ना, येलो कलर लाल घेतो इथं. क्यू आर ने तयार केलेला आर्क हा असणार आहे. दिसत आहे की सर? दिसत होता काय? बरं असतो ते सोडा. क्यू आर काय? आता आपल्याला माहिती काय? आम्हाला हे माहिती आहे की ह्याची लेंथ आणि ह्याची लेंथ आणि ह्याची लेंथ सेम आहे. याचा अर्थ सेम आहे. ह्याचा जर आर्क जो आहे तो एक्स डिग्रीज असेल तर ह्याचा आपण किती असणार? आरएस एक्स डिग्री. ह्याचा आपण किती असणार? एक्स डिग्रीज. ठीक आहे. सपला विषय. आर्क आरएस इज इक्वल टू आर्क क्यूएस इज इक्वल टू आर्क क्यूएस इज इक्वल टू आर्क क्यू आर. बरोबर आहे. तर एक आर्क 120. बरोबर. ते पण करायचं आहे स्वराज. पण हे कळालं आर्क कसा इक्वल दाखवला आपण. काय म्हणणार? फक्त इक्विलॅटरल ट्रायंगल आहे त्यामुळे त्यांच्या साइड्स इक्वल आहेत आणि साइड्स म्हणजे काय? त्या कॉर्ड्स आहेत ऍक्च्युली. अँड इफ द कॉर्ड्स आर इक्वल देन देअर करस्पॉन्डिंग आर्क्स आर ऑल्सो इक्वल. देअरफॉर आर्क आरएस इक्वल्स टू आर्क क्यूएस इक्वल्स टू आर क्यू आर. अंडरस्टूड? इथपर्यंत सगळ्यांना भावना पोहोचल्या. दुसऱ्याचं आर्क काढायचा आहे काय? दुसऱ्याचं क्यूआरएस काढायचं आहे. क्यूआरएस केवढा होते बघूया जरा. 240 की. क्यू आर एस. येस. फक्त आता काय करणार मग आपण? 120 आहे. बरोबर आहे. ते पण आता लिहायला पाहिजे मग आपल्याला. दाखवायचं. बरोबर. एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 360. पण एक्स प्लस एक्स लिहिणार काय? लिहिणार आर्क असं लिहिणार. मेजर ऑफ आर्क आर एस प्लस मेजर ऑफ आर्क क्यू एस प्लस मेजर ऑफ आर्क काय येणार? क्यू आर राहिला नाही. क्यू आर इज इक्वल टू किती येणार? 360 डिग्री. तर असं बोर्डावर तुम्ही असलं येते बोर्डाला. हे कळालं. इक्वल्स टू 360 आणि हे काय आमचं? यो एक्स आहे आमचा. यो काय? यो पण एक्स आहे. यो काय? यो पण एक्स आहे. मग 3x इक्वल टू किती झाला? 360. एक्स किती झाला? 120. मग ह्यो पण 120. यो 120. यो 120. आता काय करायचं आहे? क्यूआरएस काढायचा आहे. म्हणजे 120 अधिक 120 किती झाला? 240. सपला विषय. प्रूव्ह दॅट. प्रूव्ह केलं. कळालं इथपर्यंत? येस सर. साधा सोपा विषय आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 3. एकदम चिंदी म्हणजे काय सांगू तुम्हाला. कॉर्ड एबी आहे तुमच्याकडे. नाही सर, दोन कॉर्ड सेम आहे, त्याचे आर्क पण सेम झाले. येस, व्हेरी गुड. कॉर्ड एबी इज इक्वल टू कॉर्ड सीडी आहे. एबी यो एबी आहे तुमच्याकडे इक्वल टू कॉर्ड सीडी आहे. आता फक्त व्यवस्थित बघायचं आणि ऐकायचं फक्त मी काय करालोय आणि काय म्हणालोय. कॉर्ड ए बी इज कॉंग्रुएंट किंवा मी असं लिहितो मेजर ऑफ कॉर्ड ए बी
इज इक्वल टू मेजर ऑफ कॉर्ड CD. सीडी ठीक आहे, इथंपर्यंत कळालं. सीडी सॉरी, CD इथंपर्यंत कळालं. आता मी काय लिहिणार हो, बघा, आता मी फक्त लिहिणार देअरफोर मेजर ऑफ आर्क. एबीचा आर्क काय आहे बघा, एबीचा आर्क आहे ACB आहे, बरोबर आहे. मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क काय येणार बघा, CDचा आर्क कुठला आहे, बीबीसी CBD किंवा DBC, दोन्हीपैकी काय पण चालतंय आपल्याला. इथंपर्यंत ठीक आहे, कळालं हे काय लिहिले, झालं सर. सगळ्यांना समजले. येस नो. यस सर. आता ह्यो जो ACB आर्क आहे, ACB आर्क बघा जरा, ACB आर्क आहे ह्यो आहे. ह्याला मला दोन भागांमध्ये डिवाइड करता येते, कुठलं कुठलं, AC प्लस CB. येस नो, AC प्लस Yes, CB. sir. त्याला मग तसं लिहितो, मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क CB इज इक्वल टू, ठीक आहे. ACB ला मला असं तोडून लिहिता आलं, करेक्ट आहे. ह्यो पूर्ण आर्क होता ACB. सीबी प्लस मेजर ऑफ आर्क बीडी. येस, तसं लिहिता आलं. आता इथं CBD ला पण तसं लिहिणार, CBD ह्यो CBD आहे, कसं लिहिणार, CB प्लस. सर समजा ना हो. हे कळलंय तुला इथंपर्यंत, मेजर ऑफ आर्क ACB इक्वल टू मेजर ऑफ आर्क CBD. नाही सर काय हे कळालं. मग कॉर्ड AB इक्वल टू कॉर्ड CB. हा, कळालं सर. मग आता AB आणि CD जर इक्वल असेल तर AB ने तयार केलेला जो काय आर्क असणार आहे, यो आर्क आहे, बरोबर आहे, तो याच्या इक्वल असायला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे काय दिले, AB कॉर्ड दिलाय, बरोबर आहे. सर अरे आपला फॉर हे नाही, इफ कॉर्ड्स आर इक्वल देन आर्क्स आर इक्वल. आपण मग लिहिलं की इफ कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट देन आर्क कॉन्ग्रुएंट. लिहिलं ना, येस नो. तर आता ते कॅन्सल होणार ना मेजर ऑफ आर्क सीबी. हा, तेच कॅन्सल नव्हते आणि मग जे पाहिजे तेच राहते. इथं हे कळालं स्वराज, ते तिसरं सांगा की तिसरं आहे. कुठलं तिसरं, मेजर ऑफ आर्क सीबी. हे तिसरं, हे कळालं काय, दुसरी स्टेप समजली. हा, तिसरी कशी आहे बघ, ACB आहे तुझ्याकडं, सॉरी अरे काय म्हणाली, ह्यो पूर्ण आर्क आहे ACB. त्याला मला दोन तुकडे करता येतात त्याचे ACB चे, कुठले कुठले करू शकतो मी, AC प्लस CB लिहू शकतोय, तेच लिहिले AC प्लस CB. ACB ला मी काय लिहिलं, AC प्लस CB, बरोबर आहे. आता माझ्याकडे ह्यो आर्क आहे पूर्ण CBD पूर्ण आर्क. त्या CBD ला कसं लिहिता येईल, CB प्लस BD लिहिता येते, तेच लिहिणार मेजर ऑफ आर्क. तेच करूया की आपण, एका मिनिटाचं काम आहे हे दाखवायचं आहे, AC इक्वल टू BD दाखवायचं आहे, होते ते लगेच. हे काय लिहिणार आता, CBD ला कसं लिहिणार सांग बघू स्वराज. मेजर ऑफ आर्क सीबी बरोबर, CB प्लस मेजर ऑफ आर्क BD. क्लिअर आहे इथंपर्यंत. आता इथं दोन्ही साईडला जर बघितलं, तर CB कॅन्सल, राहिला काय, मेजर ऑफ आर्क AC इक्वल टू मेजर ऑफ आर्क. आपला विषय AC इक्वल टू मेजर ऑफ आर्क BD. कळालं. येस सर. हे फक्त लक्षात ठेवायचं. हे आता तुम्हाला हे लिहायचं आहे, फक्त इथं काय लिहिणार, इथं काय येणार, जे तोडून लिहिलंय आपण त्याला आपण काय म्हणतोय, अँगल सम प्रॉपर्टी जशी होती, अँगल पूर्ण होता त्याला दोन भागात तोडलं, एक्स प्लस वाय इक्वल टू आपण लिहिला तो दुसरा अँगल, पूर्ण मोठा अँगल. तसं आता कॉर्डला पण तोडले तर काय लिहितोय आपण, मेजर ऑफ सम ऑफ आर्क्स. आठवते सुरुवातीलाच घेतलेलं. त्यानंतर इथं काय लिहिणार, इथं आपण तो थेरम लिहिणार,
कुठला थेरम म्हणजे ते पूर्ण लिहायचं. काय इफ कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट देन देअर करस्पॉन्डिंग आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. ते सगळे लिहिणार इथं कारण झालं एवढंच 3-4 स्टेप विषय संपला. क्लिअर झालं हे. उद्या आलं की पहिल्यांदा हे लिहून घेऊ आपण. ठीक आहे. चालतंय सर. चला किती वाजले 7:45. चला मला भूक लागल्या. जाऊया आपण आता. उद्या भेटू. ठीक आहे. चला.